श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, हुकमाची राणी या मालिकेमध्ये आता जबरदस्त असा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे बरं का. मालिकेमध्ये भर मंगळागौरीच्या दिवशी या तनिषाला काहीतरी तमाशा घरात करायचा असतो आणि ही मूर्ख मुलगी डायरेक्ट त्या रात्रीचा व्हिडिओ थेट आबांना जाऊन दाखवते आणि बोलते की आबा, ह्या इंद्राने माझ्यासोबत खूप काही चुकीचं केलं आहे. इतके दिवस माझी घुसमट होत आहे, पण मला आज ही गोष्ट सहन होईना. हा इंद्रा एकदम तोंडी डबल गेम करत आहे आणि ही गोष्ट मला अजिबात आवडेनाशी झाली आहे. तुम्ही या घरातले करते आहात, मला माहिती आहे की तुम्ही मला नक्की न्याय देसाल, असं म्हणत इकडे आता या तनिषाने त्या रात्रीचा अख्खा व्हिडिओ इकडे आपल्या आबांना दाखवलेला आपण पाहणार आहोत. आणि त्यानंतर मात्र इकडे आबांची तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि आबा थेट आता इकडे क्षणाचाही विलंब न करता ह्या इंद्राला या सगळ्याचा जाब विचारत राणीची बाजू घेत डायरेक्ट इंद्राला धक्के मारत मारत या घराबाहेर काढताना आपण इकडे पाहणार आहोत. आणि इकडे अगदी सगळं काही तनिषाच्या मनासारखं घडलेलं असतं बरं का. यावर तनिषा बोलत असते की इंद्रा, मी तुला बोलले होते ना, मी तुला मिळवण्यासाठी तुझा जीवही घेऊ शकते, तर तुला या घराबाहेर काढणं माझ्यासाठी काहीच असं क्षुल्लक गोष्ट आहे, त्यात मला काहीही वाईट वाटणार नाही. तू त्या राणीच्या जास्तच आहारी आणि जवळ जाऊ लागला आहे ना, मग तुझी हकलपट्टी या घरातून केलेलीच बेस्ट राहील, असं म्हणत तनिषाने एक डाव टाकलेला असतो आणि त्या डावात ही तनिषा यशस्वी झालेली आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे बरं का प्रेक्षकांनो. पण हे नेमकं मालिकेमध्ये कशा प्रकारे दाखवलं जाणार, कशा प्रकारे घडत जाणार, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येऊन जाईल बरं का. आता इकडे मालिकेमध्ये राणी आणि इंद्रा घरी निघालेले असतात आणि वाटेतच त्यांच्या गाडीसमोर येऊन थेट एक जोगतीन उभी राहते आणि जोगतीन या दोघांनाही बाहेर बोलावून घेते. त्यानंतर राणी इकडे जोगतीनीला बोलते की अहो आई, तुम्हाला लागलं तर नाही ना, आणि अचानक तुम्ही आमच्या गाडीसमोर का आलात. यावर आता जोगतीन बोलते, खूप काहीतरी वाईट घडणार आहे, मला कसली तरी चाहूल लागत आहे. अगं तू पोरी, तुमच्या दोघांचा राजा राणीचा संसार सुरू होता, पण तुमच्या संसाराला कोणाची तरी नजर लागली आहे. सगळं काही चक्र फिरलेलं आहे, त्या रात्रीतून सगळा खेळ झाला आहे, त्या रात्रीमुळे सगळी गणित चुकत चालली आहे. पोरी, तुझ्या संसारावर खूप मोठं विदुष्ट येणार आहे, तुमच्या दोघांच्याही संसाराला दृष्ट झाली आहे, दृष्ट, असं आता इकडे जोगतीन काही बाई बोलत असते आणि या सगळ्याचा राणीला खरंच खूप त्रास होत असतो. राणी बोलते की अहो आई, तुम्ही जे काही बोलताय ते मला काही कळेना हो. पण इकडे इंद्राला मात्र सगळं काही कळून चुकलेलं असतं. इंद्राला वाटत असतं की ह्या जोगतिनीला नक्कीच तनिषाच्या आणि माझ्या त्या रात्रीबद्दल माहिती आहे, ही जर अजून अशीच बोलत राहिली तर राणीला सगळं सत्य सांगून टाकेल, अशी भीती आता इकडे इंद्राच्या मनात येऊ लागलेली असते. पण जोगतीन इकडे खूप हुशार असते, ती राणीला अजिबात सत्याचा परिचय देत नाही, फक्त त्या सत्यापर्यंत जायचा किंवा तुमच्या संसारामध्ये कोणाची तरी वाट लागणार आहे, तुमच्या संसाराला कोणाची तरी नजर लागणार आहे, असं सगळं इकडे जोगतीने सांगितलेलं असतं. आणि जोगतीन आता या दोघांचीही छानपैकी इकडे दृष्ट काढते आणि देवी आईचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, तुम्ही या संकटातून नक्की तरुण जासाल, तुम्ही या संकटातून बाहेर निघावी अशी मी देवी आईला प्रार्थना करेल, असं म्हणून आता ती जोगतीन तिथून निघून गेलेली असते आणि राणी इंद्रा पुन्हा एकदा प्रवासाला लागलेले असतात. आता इकडे बंगल्यावर आवा आणि मालती मात्र इकडे राणी इंद्राची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. दोघेही इकडे दरवाजाकडे आस लावून बसलेले असतात. आत्ताच राणी येईल, आत्ताच इंद्रा येईल, अशा इकडे भावामध्ये आपली मालती आणि आबा दोघेही लाडक्या सुनेची आणि लेकाची वाट पाहत असतात. आणि बरं का, अखेरीस राणी इंद्रा इकडे घरी महाडिकांच्या बंगल्यावर आलेले असतात आणि छानपैकी आबा इकडे इंद्राला बोलतो की इंद्रा,
छानपैकी राणीला सन्मानाने घरात घेऊन ये बरं. आणि इकडे आपला इंद्रसुद्धा राणीचा हात हातात घेऊन छानपैकी घरामध्ये एंट्री करताना आपण इकडे पाहणार आहोत. आणि इकडे आपल्या राणीची घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी एंट्री झाल्याबरोबरच देव्हारातल्या घंट्या अचानक वाजू लागतात. सगळ्या घंटांचा घंटानाद घराभर असा पसरलेला असतो. आणि इकडे देवाने अगदी शुभ संकेत दिला आहे असं सगळेजण म्हणत एकदम भाडिकांच्या घरातलं वातावरण आनंदमय उत्साहाचं एकदम प्रसन्न होऊन गेलेलं आपण आता इकडे पाहणार आहोत. सगळेजण राणीचं कौतुक करतात. सगळ्यांना राणी येण्याचा एवढा आनंद झाला हे पाहून मात्र या तनिषाची चांगलीच जळफळाट झालेला आपण इकडे पाहणार आहोत. आणि तिची चांगली जिरलेली असते. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने राणीचं पुन्हा एकदा घरामध्ये खूप सुंदर पद्धतीने स्वागत झालेलं असतं. राणी घरात आल्याबरोबर इकडे इंद्रा ह्या उर्मिलाला बोलावून राणीची माफी मागायला लावतो. आणि इकडे राणीला समजतं की इकडे अजितने त्या बॅगीबद्दलचा सगळा विषय घरात सांगितल्यामुळे हे सगळं वातावरण इकडे बिघडलं आहे. पण राणी बाजू सावरते, बोलते की उद्या आपल्याला मंगळागौर करायचीत ना, चला बरं मग आता आपण सगळेजण झालं गेलं सगळं विसरून छानपैकी तयारीला लागूयात, कारण उद्या आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे. असं बोलत राणीने आता इथला सगळा वाद मिटवलेला असतो. आणि पुन्हा एकदा राणी जोमाने तिच्या घरामध्ये रुळू लागलेली आपण इथे बघणार आहोत. खरोखरच माडिकांच्या घरातलं वातावरण राणीच्या येण्याने इतकं प्रसन्न सुंदर झालेलं असतं की त्याला काही तोड राहिलेली नसते. पण ह्या उर्मिलाचा एवढा मोठा अपमान झाला आणि तनिषाला सुद्धा राणी घरात आलेलं फारसं आवडलेलं नसतं. लगेच या दोन्हीही कारस्थानी बायका राणी विरोधात इकडे खोलीमध्ये येऊन प्लॅन करू लागतात. आता इकडे या तनिषाने शरणागती उर्मिला समोर पत्करलेली असते. उर्मिलाला बोलते की आपण दोघीजणी वेगवेगळे प्लॅन करण्यापेक्षा आपण दोघीही आता पुन्हा एकदा एकत्र येऊन ह्या राणीवर मात करूया आणि तिची चांगलीच जिरूया. असं बोलत आता तनिषाने आणि उर्मिलाने पुन्हा एकदा हात मिळवणी केलेली आपण इकडं बघतो बरं का. त्यानंतर मात्र आपली राणी किचनमध्ये बाकीची सगळी तयारी करत असते आणि इकडे तिने दूध तापायला ठेवलेलं असतं. आता मात्र इकडे राणीला जोगतिनीच्या सगळं बोलणं आठवत असतं आणि तिला एकदम तंद्री लागते. तिच्या हातून दूध उतू जातं. इकडे मालती घाईघाईने येते आणि ते दूध बंद करते आणि तिच्या हाताला थोडंसं पोहतं. तेव्हा आता इकडे मालती बोलते की अगं राणी, तुझं लक्ष कुठं आहे, सगळं दूध उतू घालवलं. यावर आता तिथे रत्नाई येते आणि बोलते की बरं जाऊ दे, घाबरू नकोस, दूध उतू जाणं हा शुभ संकेत असतो, अजिबात तू टेन्शन घेऊ नको, तू जा बरं तुझ्या खोलीमध्ये जरा आराम कर, आम्ही इथले सगळं आवरून घेतो. आणि आता राणी गेल्यानंतर रत्नाई आणि इकडे ही मालती दोघी मिळून किचन व्यवस्थित साफसूफ करतात आणि त्यासुद्धा झोपायला जातात. बरं का प्रेक्षकांनो, आता इकडे सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झालेली असते आणि छानपैकी पुन्हा एकदा सकाळ सकाळ राणी तिच्या सगळ्या कामाला लागलेली असते. तिने लगबगीने अगदी सगळी कामं करून ठेवलेली असतात. इंद्रजितची सगळी तयारी करून दिलेली असते. इंद्राला मात्र राणीला जवळ घेऊ वाटत असतं म्हणून मुद्दामून तो राणीला बोलतो की माझं उरकून दे. राणी आता छानपैकी इकडे इंद्रजितच्या शर्टचे बटन लावत असते. त्यांच्यामध्ये जरा कुठे प्रेमाचे क्षण इथे खुलू लागलेले असतात. तर लगेच ही तनिषा मध्येच त्यांना डिस्टर्ब करायला येते आणि त्यांचा सगळा मूड ऑफ करून टाकते. बरं का प्रेक्षकांनो, आता फायनली आपण वाट पाहतोय तो मंगळागौरीचा क्षण इकडे आलेला आपण इथे पाहणार आहोत. इकडे राणीची मंगळागौर मात्र एकदम झोकामध्ये सुरू झालेली असते. सुरुवातीलाच राणीला छानपैकी इंद्रजितच्या नावाचा सगळ्या बायकांनी उखाणा घ्यायला लावलेला असतो आणि राणी खूप सुंदर पद्धतीने तो उखाणा घेते. त्यामुळे या तनिषाचा इतका जळफळाट इकडे झालेला असतो की त्याला काही तोड राहिलेली नसते. बरं का, आता इकडे सगळेजण राणीचं कौतुक करत असतात. माडिकांची लाडकी सून म्हणून इकडे सगळेजण राणीचा सारखा उल्लेख
उल्लेख करत असतात. मालती, रत्नाई सगळेजण राणी तू किती गोड दिसते, केवढी सुंदर नटली आहे, अशा सुंदर सुंदर शब्दात सगळे राणीचं कौतुक करत असतात. ही गोष्ट मात्र या तनिषाच्या अगदी डोळ्यात खुपू लागलेली असते. आता मात्र तनिषाला हे सगळं चांगलं वातावरण अजिबात सहन होत नाही. यावर तनिषा ठरवते, या चांगल्या चाललेल्या कार्यक्रमात मला काहीतरी विघ्न आणलंच पाहिजे. मी असं काहीतरी इकडे आता बॉम्ब फोडणार आहे की त्याने मात्र या राणीची सगळी पुरती वाट लागणार आहे. इकडे भारी उखाण्यामध्ये इंद्रजितचं नाव सजून सजून घेते काय. नाही या इंद्रजितच्या नावाची हिला लाज वाटली तर मी नाव नाही लावणार तनिषा इंद्रजित महाडिक, असं बोलून आता तनिषाने एक खूप घाणेरडा प्लॅन केलेला असतो. आता ही तनिषा आबांना एका साईडला घेऊन बरोबर वेळेची संधी साधत तनिषाने एक आबांसमोर डाव फेकलेला असतो. तो असा की, आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आज मला हे सत्य सहन होत नाही. मला खूप रडू येते. मला राणीचं हे हसणं, खिदळणं, शिवाय इंद्रजितच्या नावाने असं मिठू लाजणं, ह्या सगळ्या गोष्टी मला आता खटकू लागल्या आहेत. आता इकडे आबा तनिषाला बोलतात की तनिषा तू काय बोलतीस, अगं ती त्याची बायको आहे, मग साहजिकच आहे ना ती इंद्रजितच्या नावाने लाजणार, मुरडणार आणि त्याच्याच नाव ती गौरव करणार नाही, ते त्याचं नाव घेऊन मिरवणारच ना, तिच्यासाठीच ही मंगळागौर आहे. यावर तनिषा आता रडू लागते, मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलते की आबा मला खूप त्रास होते हो, मला खूप घुसमट होती. यावर आता इकडे आबा तनिषाला बोलतात की बाळा शांत हो, तुला कसली घुसमट होते सांग तरी. तेव्हा आता इकडे तनिषा बोलते की मी आज तुम्हाला हे सगळं माझ्या मनावर दगड ठेवून सांगत आहे. आणि तिच्याजवळ असलेला तो व्हिडिओ, त्या रात्रीचा व्हिडिओ ही तनिषा थेट आबांना दाखवते आणि बोलते की मला ह्या गोष्टीची घुसमट होत आहे. तुमचा इंद्रा माझ्यासोबत खूप चुकीचं वागला आहे, त्याने माझ्यासोबत खूप काही चुकीचं केलं आहे आणि त्याच इंद्राच्या नावाचं ही राणी एवढं कौतुक करते आणि इतक्या कौतुकाने त्याचं नाव इकडे मिरवते. या गोष्टीची मला खरंच खूप खंत वाटते. खरं तर मला आता इकडे ह्या इंद्राचा इतका राग येतोय आणि राणीची कीव येते. इंद्राने राणीला फसवलं आहे. राणीच्या तर इंद्रजित गुन्हेगार आहेच, पण माझाही तो तितकाच गुन्हेगार आहे. तो माझा मित्र आहे, बालपणीचा सवंगडी आहे, म्हणून मी त्याची ही चूक पोटात घालायचा खूप प्रयत्न केला, पण आता मात्र माझी सहनशक्ती संपली आहे. आबा मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागला आहे. बरं का प्रेक्षकांनो, तनिषाने बरोबर या मंगळागौरीच्या कार्यक्रमात विघ्न आणण्यासाठी हा इतका मोठा नाटकी खेळ इकडे सुरू केलेला असतो आणि या खेळामध्ये तनिषाने बरोबर आता इकडे रंगत आणलेली आपण इथे पाहणार आहोत. आबांना तनिषाचं हे बोलणं, हे रडणं सगळं खरं वाटलेलं असतं आणि आता मात्र आबा इकडे संतापाने लाल झालेले असतात. आणि आबा आता इकडे या तनिषाला बोलतात की तनिषा तू हे जे बोलली, जे दाखवलं ते 100% खरं आहे. यावर तनिषा रडत बोलते की हो आबा, मी तुम्हाला जे काही सांगितलं ते अगदी 100% खरं आहे. आता मात्र इकडे आबांनी इंद्रजितला बोलावून घेतलेले असतं. सगळ्या बायकांचा कार्यक्रम उरकल्यावर सगळ्या जणी घरी निघून गेलेल्या असतात आणि आबांनी मात्र इकडे आता इंद्रजितची चांगली शाळा घेतलेली आपण इकडे पाहणार आहोत. आबा सगळे गेल्यानंतर खूप रागाने संतापलेले असतात. सगळ्यांना हॉलमध्ये बोलवतात, जमा करतात आणि इंद्रजितला असे समोर घेतात. पहिलं तर आबा इंद्रजितच्या सनकॅनी एक कानाखाली लगावून देतात, त्याचं मुस्काड फोडतात आणि त्याला या सगळ्याचा जाब विचारतात की इंद्रा हा काय प्रकार आहे, मला सांग, ह्या व्हिडिओमध्ये जे काही दिसतंय ते खरं आहे का. आता मात्र इकडे इंद्राची अख्खी बोलती बंद झालेली असते. इंद्राला आबांना नक्की काय उत्तर द्यावं हे सुचत नसतं. आबांनी मात्र इकडे इंद्रजितला खडसवलेलं असतं आणि या सगळ्या प्रकरणाचा जाब विचारलेला असतात. आबा आता इकडे इंद्राला बोलतात की अरे इंद्रा, तुला लाज वाटली नाही का असं वागायला ह्या तनिषासोबत. अरे हेच का आमचे संस्कार. ही राणी बिचारी तुझ्यावर किती जीवापाड मनापासून प्रेम करते आणि तू मात्र या तनिषासोबत असले रंग उधळतोस, गुण उधळतोस. तू या पोरीच्या आयुष्याचं
इंद्राचं तर वाटोळं केलं आहे, पण इंद्रा या सगळ्यामध्ये तू तुझ्या स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. तू तुझ्या आयुष्याचं सुद्धा मातेरं केलं आहेस. तू माझ्या राणीचा गुन्हेगार आहेस. राणी जरी माझी सून असली तरी ती माझ्या मुलीसारखी आहे आणि माझ्या मुलीला दुःख देणाऱ्या माणसाला या घरामध्ये अजिबात मी थारा देऊ शकत नाही, असं आता इकडे आबांनी इंद्रजितला स्पष्टपणे सांगितलेलं आपण इकडे पाहणार आहोत. मालतीला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. मालती सुद्धा इंद्राला खूप सारी बडबड करते, पण आबांना ती समजावत देखील असते की अहो एकदम टोकाचा निर्णय घेऊ नका. इंद्रजितची सुद्धा काहीतरी बाजू असेल, आपण ती बाजू सुद्धा ऐकून घेऊया. पण आबा मात्र इकडे इंद्रजितची बाजू काय, इंद्रजितच्या तोंडचा एक शब्दही ऐकून घ्यायला तयार नसतात. आबांनी डायरेक्ट इकडे इंद्रजितला हाताला धरून धक्के मारत मारत घराच्या बाहेर हाकलून दिलेलं असतं आणि आबा बोललेले असतात की तुझं हे काळं थोबाड पुन्हा आम्हाला कधीही दाखवू नकोस. तू आमच्या राणीचा गुन्हेगार आहेस आणि राणी बाळा तू अजिबात खचू नकोस. तुझ्या पाठीशी आम्ही सगळेजण भक्कमपणे उभे आहोत. खंबीरपणे मी तुझ्या पाठीशी एक बाप म्हणून उभा आहे. तुझ्या नवऱ्याने जे काही बाहेरख्यालीपणा केला आहे, जे काही गुण उधळले आहेत, त्याची शिक्षा आपण त्याला नक्कीच मिळवून देईल. पण तू हे घर सोडून जायचं नाही, तर ह्या इंद्रजितलाच आता इथून पुढे या घरात राहायचा अजिबात अधिकार नाही, असं आबांनी खडसावून सांगितलेलं इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला हुकमाची राणी या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? मालिकेत येणारे असेच नवनवीन अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलसोबत नेहमीच जोडलेले राहा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात म्हणून मी तुम्हा सर्वांचे इकडे मनापासून आभार मानते. धन्यवाद.